नुकतंच एका कार्यक्रमात बोलताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की कर्नाटकात बाहेरून आलेल्या लोकांनी कन्नडच बोलले पाहिजेत. कन्नड लोकांनी उदार होणे बंद करून फक्त कर्नाटकात कन्नडचाच विकास केला पाहिजेत. मुळात भारत स्वतंत्र झाल्यानंतर मैसूर राज्यामध्ये फक्त 8च जिल्हे होते, ज्यामध्ये शिवमोग्गा, चित्रदुर्ग, कडूर, तुमकूर, हासन, मैसूर, बंगळूर आणि कोलार जिल्ह्यांचा समावेश होता. पुढे 1956 साली भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर मुंबई राज्यातील 4 जिल्हे, हैदराबादमधील 4 जिल्हे, मद्रास राज्यातील 2 जिल्हे आणि कुर्ग प्रांत असा मिळून कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली. यामधील बहुतांश लोक हे मराठी, तुळू, तमिळ, तेलुगू, मल्याळी आणि उर्दू भाषिक होते. 1961च्या शिरगणितीनुसार देखील कर्नाटक राज्यामध्ये त्यावेळी 35% लोक हे कन्नड भाषा न बोलणारे होते. अगदी हल्लीची जनगणना पाहिली तर 2011च्या जनगणनेनुसार कर्नाटक राज्यामध्ये आजही 34% लोक हे इतर भाषिक आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने लोक उर्दू, तेलुगू, तमिळ, मराठी, तुळू, लंबाडी, हिंदी, कोकणी आणि मल्याळी भाषिक आहेत. एकीकडे जिथे भारतीय संविधानापासून ते जागतिक पातळीपर्यंत भाषिक अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी कार्य केले जाते, दुसरीकडे कर्नाटकात मात्र त्याच भाषिक अल्पसंख्याकांचा गळा घोटला जात आहे. ज्या राज्याच्या निर्मितीपासूनच 35% लोक हे इतर भाषिक आहेत, त्यांच्यावर आता कन्नड भाषा लादणे हे अन्यायकारक नाही का?